गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे माझा मायामीचा दुसरा व्लॉग. तर आज आहे आमचा डे 3 इन मायामी आणि आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी आलेलो आहे बीचवर. तर बीचवर थोडा टाईम स्पेंड करून आम्ही निघालेलो होतो मायामी एक्सप्लोअर करायला. तर यावेळेस आम्ही काय बघायचं हे डिसाईड केलं नव्हतं, पण आम्हाला क्रूजेस बघायच्या होत्या आणि संध्याकाळची वेळ पण झालेली होती. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही क्रूज केवढी मोठी, भव्य आणि किती लक्झरियस आहे. तर जेव्हा आम्ही चाललो होतो तेव्हा आम्हाला ही लोकेशन माहीत नव्हती, पण आम्ही गुगलवर सर्च केलं की क्रूज पार्किंग एरिया आणि मग आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो. तर नंतर मला कळालं ही लोकेशन आहे मॅक आर्थर कॉजवे. तर इथे कार पार्क करायला अशी प्रॉपर लोकेशन नाही आहे, तुम्हाला साईडलाच कार थांबवावी लागते आणि 2-3 मिनिटातच तुम्हाला बघून इथनं जावं लागेल. तर मायामीपासनं बऱ्याचशा क्रूजेस जातात, ते म्हणजे रॉयल कॅरिबियन, MSC क्रूज, कार्निवल क्रूज, नॉर्वेजियन क्रूज, ओशनिया क्रूज, अशा बऱ्याचशा क्रूजेस इथनं जातात. आणि ते कुठे कुठे जातात तर त्या कॅरिबियन आयलंडला जातात, बहामासला जातात आणि साऊथ अमेरिकेला जातात. तर यानंतर आम्ही ठरवलं की आता आम्ही मायामी शहर बघू, म्हणजे मायामी डाऊनटाऊन बघूया. तर आता तुम्ही जे व्हिडिओत बघता आहे ते आहे मायामीचं डाऊनटाऊन. तर इथे छान छान अशा उंच बिल्डिंग्स आहेत. तर संध्याकाळच्या वेळेस हे डाऊनटाऊन इतकं सुंदर दिसतंय, तर रात्रीच्या वेळी हे डाऊनटाऊन किती छान दिसत असेल. तर आता आम्ही एंटर केलेलं आहे मायामी डाऊनटाऊनमध्ये. तर हे डाऊनटाऊन न्यूयॉर्कसारखंच मोठं आहे. अर्थातच न्यूयॉर्कचं डाऊनटाऊन जास्त मोठं आहे, पण तिथल्या डाऊनटाऊनचीच आठवण करून देत आहे. तर बिल्डिंग्सचा व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी मी कारचं सनरूफ उघडलं आणि व्हिडिओज कॅप्चर केले. तर यानंतर आम्ही जाण्याचं ठरवलं होतं ते म्हणजे इथल्या मॉलमध्ये, आणि त्याचं नाव होतं ब्रिकेल सिटी सेंटर मॉल. तर हा जो ब्रिकेल मॉल आहे तो प्रॉपर डाऊनटाऊनमध्ये आहे. तर इथे लक्झरियस ब्रँड शॉपिंग, डायनिंग, एंटरटेनमेंट अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हा व्लॉग जो आहे मी खूप आधी फिल्म केलेला आहे, म्हणजे तेव्हा क्रिसमसचा टाईम होता. तर त्यांनी असं मॉलमध्ये मोठ्याच्या मोठं क्रिसमस ट्री उभं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता केवढं उंच आणि केवढं छान डेकोरेट केलेलं आहे हे सगळं. तर US मध्ये सगळीकडेच क्रिसमसचा खूप छान वाईब असतो आणि खास करून मॉलमध्ये तर खूपच सुंदर डेकोरेट केलेलं असतं सगळीकडे. हाय गाईज, तर आज आम्ही आलेलो आहे इथल्या मॉलमध्ये. तर आज आहे डे 3 आणि उद्या आम्ही इथून परत जाणार आहे टॅम्पाला. तर इथे खूप छान असं क्रिसमस ट्रीचं डेकोरेशन आहे, तर तुम्हाला दाखवते. जसं की सगळ्यांना माहिती आता क्रिसमस येणार आहे, तर इथे हे लोक आधीपासूनच खूप छान डेकोरेशन करायला लागतात. तर हा मॉल आहे ब्रिकेल मॉल, जो की येतो डाऊनटाऊन मायामीमध्ये. तर आम्हाला इथलं डाऊनटाऊन बघायचं होतं, तर आम्ही त्यासाठी आलेलो आहे. तर इथे खूप छान मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि इथला मॉल पण खूप छान आहे. तर आम्ही असंच इथे एक्सप्लोअर करणार आणि मग संध्याकाळी घरी जाणार. संध्याकाळी जाताना मे बी आम्ही साऊथ बीचला जाऊ. तिथे खूप छान हॉटेल्स आहेत आणि तिथे नाईट लाईफ छान आहे. आम्ही जाणार तर नाही आहे, बट जस्ट एक्सप्लोअर करणार आहे. तर या मॉलमध्ये चांगल्या चांगल्या ब्रँडचे स्टोर आहेत, जसं की झारा आणि अजून खूप मोठे ब्रँड्स. तर इथे शॉपिंग पण करू शकतो, प्लस इथे असंच वॉक करायला पण खूप छान आहे. आणि या मॉलमधून मागच्या डाऊनटाऊनचा खूप छान व्ह्यू दिसतो, तर मी आता तुम्हाला पुढे दाखवेलच. तर असा ओव्हरऑल मॉल आहे. हा तर एकच पार्ट आहे आणि अजून पण खूप पार्ट आहेत. तर हा ब्रिकेल मॉलचा मेन फोटो पॉईंट आहे असं मला वाटतं, कारण की मी खूप सर्च केलेला तर लोकांचे इथल्या भागातलेच फोटो होते. तर इथून किती छान दिसतोय डाऊनटाऊन मायामीचा व्ह्यू, तुम्ही बघू शकता.
तर मॉल बघितल्यानंतर आम्ही साऊथ बीचकडे जायला निघालो होतो, म्हणजेच साऊथ मायामी बीच. तर असा इथला सगळा वाईब होता, खूप छान लाईटिंग्स होती आणि फुल माहोल झालेला होता. तर जसं तुम्हाला दिसतंय ही रात्रीची वेळ आहे, तर इथे सगळीकडे लाईट्स लागलेले आहेत आणि आम्ही जो एरिया एक्सप्लोअर करतोय त्याचं नाव आहे ओशन ड्राईव्ह इन साऊथ मायामी बीच. तर इथले जे रेस्टॉरंट्स आहेत ते खास करून नाईट लाईफसाठी, सी फूडसाठी फार फेमस आहेत. तर हा जो मी व्हिडिओ घेतला आहे तो कारमधनंच घेतलेला आहे. तर तुम्ही इथे कार पार्क करून असा वॉक पण करू शकतात, तिथला वाईब एन्जॉय करू शकता आणि रेस्टॉरंटमध्ये फूड खाऊ पण शकता. तर याआधी जेव्हा मी मायामीला आली होती तेव्हा इथल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही फूड खाल्लं होतं, बट यावेळेस आमचा काही दुसराच प्लॅन होता. तर त्यासाठीच आम्ही फक्त इथनं कारमधनं चक्कर मारली 1-2दा आणि मग नंतर आम्ही आमच्या जेवणासाठी निघालो. तर हा आहे डे 4 आणि हा आमचा जाण्याचा दिवस होता. तर नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या आम्ही बीचवर यायचो, थोडंसं एन्जॉय करायचो. अशा बीचेसवर कार्ड्सला बसायला गेलेले असतात आणि हे खूप छान कलरफुल आहे. इथे हे ऑरेंज कलरचं आहे, तर इथे बॅक साईडला या साईडला ते पिंक कलरचं पण आहे. तर इथे फोटोज खूप छान येतात. लास्ट इयर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा इथे छान फोटोज काढले होते. हे असं आहे, इथे लिहिलेलं आहे मायामी बीच. तर आमचा हा दिवस फुल सनी असल्यामुळे इथे लोक वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करत होते.
तर बीचवर थोडा वेळ थांबून एका ठिकाणी लंच करून आम्ही निघालो होतो आमच्या नेक्स्ट ॲडव्हेंचरकडे, ते म्हणजे एअरबोट राईड. तर आता आम्ही आलेलो आहे एव्हरग्लेड्स नॅशनल पार्कला. तर इथे आम्ही एअरबोट टूर करणार आहे आणि एअरबोट जी आहे ती आता 30 मिनिट्स नंतर आम्हाला मिळणार आहे. तर आत्ता जस्ट आम्ही इथे आलो आणि आता यश तिकीट काढता आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच. तर ही इथे मागे एअरबोट आहे. तर ही अशी एअरबोट टूर असणार आहे आणि ही आमची बोट असणार आहे. तर या एअरबोटचं तिकीट होतं $40 पर पर्सन. तर आम्ही आता वेट करतोय आमचा नंबर येईल तेव्हा मग आम्ही जाणार. तर इथून अशी स्टार्ट होते ती बोट आणि 30 मिनिट्स. They rip each other's limbs off, especially during mating season. There's good things about being cold-blooded too. They have a lot of control. तर तुम्ही बघू शकता ही बोट किती जोरात चालली होती आणि पाण्यावरनं छान ग्लाईड होत होती. तर हे जे तुम्हाला दिसतंय हे ते सिप्रस फॉरेस्ट आहे आणि इथे सगळे ॲलिगेटर्स, वाईल्ड बर्ड्स, वाईल्ड ॲनिमल्स सगळे असतात. तर ही बोट राईड 30 मिनिट्सची होती आणि आम्हाला खूप मजा आली. आम्हाला ॲलिगेटर पण दिसला, जसं तुम्हाला व्हिडिओत दिसलाच असेल. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता कारण की आम्ही हे फर्स्ट टाईम केलं. जर तुम्ही मायामीमध्ये असाल तर तुम्ही एअरबोट टूर नक्की करा. तर एअरबोट एक्सपिरियन्स नंतर आम्ही आलो होतो ॲनिमल सँच्युरीमध्ये. तुम्ही बघू शकता हा ऑटर उभा आहे. यानंतर बघितलं आम्ही अमेरिकन क्रोकोडाईल. तर क्रोकोडाईल आणि ॲलिगेटर या दोघांमध्ये फरक आहे. याआधी आम्ही एअरबोटमध्ये ॲलिगेटर स्पॉट केलेला आणि इथे तुम्ही बघू शकता हा मोठा अमेरिकन ॲलिगेटर. तर हे अमेरिकन ॲलिगेटर फक्त 1000 उरलेले आहेत साऊथ फ्लोरिडामध्ये. तर एअरबोट टूरच्या तिकीटमध्ये ही ॲनिमल सँच्युरी आणि ॲलिगेटर शो इन्क्लुडेड होता. तर आता आम्ही गेलेलो आहे बघायला ॲलिगेटर शो. तर इथे हे जे एक्सपर्ट आहेत क्रोकोडाईल हँडल करणारे ते या क्रोकोडाईलबद्दल इन्फॉर्मेशन सांगत होते आणि आता तो शो दाखवणार आहेत. तर चला बघूया. 5.5 months without food, and once springtime hits, it'll go back to normal. Now, if he really wanted to, though, he could easily go the next 2 years without eating and be perfectly fine, living off the fat in their neck, their belly, and their tail. Now, like I said, anytime he decides to bite me, grab my arm or leg, take pictures and videos, and send those to me after the show. All right, you good? Now, if you hit their heads are hard as rock. You hit this, you'll end up breaking your hand. The nose is your best bet. It's the soft spot. You hit that as hard as you can, he may open up. But the only evidence I have is an old dude being chased by a crocodile had a frying pan. Bah! Right? So these are rotten fermented mangoes. You know what fermented means? Wine. This alligator is now drunk. He's having a great night. Now, a few too many cocktails in his belly, he wants to sober up, get something inside. So he grabs the lady's all the teeth, 40 top, 40 bottom. तर इथे आम्ही ॲलिगेटरचा शो बघितला आणि ओ माय गॉड किती डेंजरस होता हे ॲलिगेटर. आणि हा जो एक्सपर्ट होता तो खूप मस्त हँडल करत होता. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता यानंतरचा सगळ्यात एक्साइटिंग आणि डिफरंट पार्ट म्हणजे मी बेबी ॲलिगेटरला हातात घेतलं आहे. तर हा एक्सपिरियन्स खरंच युनिक आणि छान होता. तर हा होता माझा मायामीचा लास्ट व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.